2011 साली आमचे घर आम्ही 7-12 केले होते आणि आमचे सगळे इथे 10 परिवार राहत असते। ते 10 परिवाराचे कम से कम 80 से 90 लोग असते। ते मुले भी हे बारके मुले मोठे मुले त्याच्यामुळे इन्होंने काय केले, शेर खान म्हणून एक गुंडा असतो, शेरू म्हणून एक गुंडा असतो, तिने कॉर्पोरेशनला पैसे खिलाले, पोलिसाला काय दिलं काय नाही ते आम्हाला माहिती नाही आहे। आणि हमारे पास पेपर है सगळे, पुरावा भी है, आधार कार्ड है, वोटिंग लिस्ट है। त्याच्यामुळे भी हमारे सगळ्यांचे घर पाडले साहेब इन लोकांनी। आम्ही कुठे जाऊ काय करू? 10 घर आहे साहेब, 10 घर आहे। 2 मंजिलाचे किती आहे? 2 मंजिलाचे 5 घर होते आणि 1 मंजिलाचे पत्र्याचे 5 घर होते। किती लोक राहतात? ते 80 से 90 लोग रहते। तुम्हाला नोटीस मिळाली का? नोटिस नहीं मिला, रात्रि आधी रात नोटिस का भी मिला अपने को। 7 बजे रात्रि नोटिस मिला आणि सकाळी ते कारवाई केली इन लोकांनी। आता आम्ही कुठे जाऊ काय करू साहेब, आम्हाला काय कळत नाही। आम्हाला कॉर्पोरेशनचे जो कमिशनर आहे हात जोडून विनंती आहे की तुम्ही इन्साफ करा साहेब। ते कोंडवामध्ये 10-10, 8-8 माला बगैर परमिशनची बिल्डिंग आहे, त्यांना कोई कारवाई करत नाही। आणि हे गरीब लोक आहे, त्यांना काय घरदार नाही काय नाही, त्याच्यावरती ते कारवाई करते। आम्हाला कॉर्पोरेशनचे साहेबाचे हात जोडून विनंती आहे की तुम्ही आमच्यावरती लक्ष द्यावा, आमचे पुरावे बघा। आमचे पुरावे काय चुकीचे असले तर तुम्ही आम्हाला जो कारवाई तुम्ही ठरवते ते आम्हाला मंजूर असेल तेवढी हात जोडून आम्हाला विनंती आहे आयुक्त साहब से, कॉर्पोरेशनचे आयुक्त साहब से ते विनंती आहे आमची हात जोडून साहेब, ते हमारा काय आहे ते आम्हाला न्याय करून देवा, बस तेवढीच हमारी हात जोडून विनंती आहे। और साहेब ते शेर खान काय म्हणतो, इथे 20-25 गुंडे शेरू इथे 20-25 गुंडे लेऊन इथे बसतो आणि ते म्हणता की इथे कॉर्पोरेशन गेली तुम्ही ह्यांना हाना मारा आणि ते जगा खाली कारवातो। ते जगाच्या ताबा ते घेत मुळे ते कम से कम 20 गुंडेला इथे VIT कॉलेजचे मार्क साईड में घेऊन बसतो। तो आतापर्यंत इथे आहे। तो त्याच्या काय म्हणणं आहे की इथे कॉर्पोरेशन गेली तुम्ही तुमचे गुंडेला आणा आणि ह्यांना मारहाण हानी करा आणि त्यांना हाकला इथून।